कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी आई, तुझ्या तर नावातच आई आहे आणि तू कुणा एकाची आई नाहीयेस, तू सगळ्या जगाची आई आहेस। सगळी तुझीच लेकरं आहेत। या लेकीकडे का दुर्लक्ष केलंस तू? का विसरलीस मला? आज तुझी लेक कोणाची तरी आई आहे, या आईचं दुःख का नाही कळलं तुला? कपट करून मला मारलं तेव्हा तू मला का नाही वाचवायला आलीस? कसं बघवलं तुला ते सगळं? हे सगळं माझं नशीब होत, असं म्हणून ते सोडून दिलं, विसरू नाही गेले। आणि खरं सांगू, या गोष्टीचा ना मला रागही नाहीये, पण आता माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे। ज्या माणसांनी मला संपवलं तीच माणसं आज तिच्या अवतीभोवती, आणि आता मी कशी शांत बसू? कशी लढू मी त्यांच्याशी? माझ्या सगळ्या शक्ती हिरावून घेतल्यास माझ्यापासून। कुठली परीक्षा घेतेस तू आई माझी? नाही, कितीही त्रास सहन करावा लागला ना, तरी मी हार म्हणणार नाही। माझं नशीब तुझ्या हातात असलं तरी लढणं माझ्याच हातात आहे। आज बघूच, आज तू जिंकतेस की माझी आई जिंकते। आज काही झालं तरी मी तुझ्या चरणावर माथा ठेवेन। देवी आई, काय इच्छा आहे तुझी? काय करावं मी? माझ्या बाबतीत जे घडते ते बघू तुला काहीच वाटत नाहीये का? अगं तुझ्या डोळ्यात एकच भस्म झाले ना मी। बरं, ज्या व्यक्तीमुळे माझी ही अवस्था आहे तीच व्यक्ती माझ्या वेदाची आई म्हणून माझ्या घरात जाणार आहे। ती माझ्या मुलीला माझ्यासारखं संपवू पाहती आणि तुम्हाला काहीच करू देणार नाहीयेस का? आई, कुठे चुकले मी? सांग ना, कुठे चुकले मी? आज तुला काहीतरी चमत्कार करावाच लागेल, आणि तोपर्यंत मी इथून हलणार सुद्धा नाही। देवी आई, येते येते ग तुझ्या दर्शनाला। सगळं गाव मला हसत होतं, म्हातारे एवढी म्हातारी झालीस आणि कुठे चाललीस देवीच्या दर्शनाला? तुला दिसतंय कुठं? पण मी म्हटलं, माझी देवी आई सगळ्यांना मार्ग दाखवते, आपल्या लेकरांना मार्ग दाखवते, आपणच ते समजून घेत नाही आणि मग रडत बसतो। असं कसं चालायचं ग? देवी आई मार्ग दाखवताना आपली परीक्षा पण घेत असते। आपण सुद्धा आपल्या मुलांना कणखर बनवण्यासाठी त्यांची परीक्षा घेतोच की, त्यांना प्रयत्न करू देतो, धडपडू देतो, आणि मग हवं नको तेही पुरवतो। धडपडीशिवाय काहीही लेकरांना मिळवू दिलं ना तर त्याचं महत्व त्यांना समजतच नाही। मग देवी आईचंही असंच आहे, ती मार्ग दाखवते पण त्यात अडथळे पण निर्माण करते आपल्यासाठी। देवी आईचा उदो उदो,
माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे येतील. मेधा बाळा, मला माहिती तू रागवलीस माझ्यावर. तुला लग्नाचं डिसिजन तू जे काही ऐकलेस ते पटलं नाही हे कळतं तुझ्या बापाला. बाळा, मी सुद्धा अंबिकाला कधीच विसरू शकणार नाही. तुझी आई आपल्या दोघांच्या मनात कायम राहणार आहे, कायम. पण तुला जर नको असेल ना तर मी हे लग्न करणार नाही. आय प्रॉमिस बाळा, आय प्रॉमिस. मी हे लग्न करणार नाही जर तुला नको असेल तर. वेदा, अथर्व, मी घेतलेला निर्णय तुला कितपत पटलाय मला माहिती नाही, पण एक लक्षात ठेव, आपण हे जे काही करतोय ते फक्त वेदासाठी करतोय. तिचं नाराज होणं साहजिक आहे, पण आपणच तिला समजवायला हवं ना. मॅडम प्लीज, तुम्ही त्याला काही बोलू नका. अहो, वेदाचा जन्म झाला त्या दिवसापासून मी तिला पाहते. अंबिकाचा खूप जीव होता वेदावर, आणि अंबिका वेदाला सोडून गेली. ही गोष्ट खूप वाईट आहे. पण जर मी आई म्हणून वेदाला मान्य नसेल तर मी नाही करणार हे लग्न. हो मॅडम, हे लग्न मी फक्त वेदासाठी करते. मॅडम, खरं सांगू का, अंबिका गेल्यापासून जी काही वेदाची अवस्था झाली आहे ना, ती मला नाही पावत. वेदाला आईचं प्रेम मिळावं, तिच्या आयुष्यात परत आनंद यावा, म्हणून हे सगळं चाललंय, बाकी काहीच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.